महत्त्वाच्या ब्रेकिंग बातम्या जाणून घेऊयात। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये आता बैठक सुरू झालेली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे देखील या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। पेपरफुटीच्या प्रकरणी कठोर कायदा बनवण्याच्या विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटने आता मंजुरी दिली आहे। 10 वर्षांची यामध्ये शिक्षा ठोठावली जाईल आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाची देखील तरतूद केली जाणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान हे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे। यानंतर आपण थेट जाऊयात, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा बोलतायत। आज हम आंदोलनकारी लोगों के विषयों पर चर्चा करने के लिए यहाँ आए थे। चली सरकार की ओर से मैं और मेरे साथ भारत सरकार के मंत्री जितेंद्र सिंह जी बातचीत में शामिल हुए। उनकी बातें हमने सुनी, बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई। उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा के सुझाव हुए। हमने उनको कहा सर, उनकी अभी तो सीजेपीच्या नेत्यांची आणि सरकारच्या या काही मंत्र्यांसोबत बैठक झालेली होती। सीजेपीच्या शिष्टमंडळाची ही सरकारसोबतची बैठक होती आणि यानंतर जे.पी. नड्डा बोलत होते। आणि यानंतर थेट जाऊयात, राहुल गांधी बोलतायत।